दरवेळेस मी किचन मध्ये असते, आज आनंद किचन मध्ये आहे. यस. कारण की आज आनंद बनवणार आहे चिकन. आनंद, दुसरं काही येत नाही हे ना आनंद? अरे तेवढं येतंय ते तरी खातेस ना. म्हणजे त्या मी जागेत मस्ती करते, एवढं एवढं तरी सिरियस व्हायची गरज नाही. हा समजलं? ना, तुला बनवून देतो ना, तेच मोठी गोष्ट आहे. अच्छा, मग पार्सल आलाय. किती कितना आहे? आहे? 3. 3. आजचा मेन ब्लॉग स्टार्ट करायचा रिझन हा आहे की आज आम्ही एवढे खुश आहोत आणि त्या एका गोष्टीमुळे, आणि ते काय आहे ते मी सगळ्यात आधी तुम्हाला सांगते. मी म्हणजे असं वाटतं ना की देवाने एकदम असं घडून आणल्यासारखं हा. होतंय, माहितीये का. म्हणजे एक प्रकारचा चमत्कार म्हटला तरी. हा. तुम्हाला आम्ही सांगतो ना, काय माहिती काहींना विश्वास होईल, काहींना नाही होणार, पण आम्हाला सुद्धा विश्वास नव्हता झाला. पण जेव्हा आमच्या बरोबर ती गोष्ट झाली तर असं वाटलं, अरे यार किती छान झालं, हे 100% घडून आलेलंच होतं. हा. तर फ्रेंड्स, तुम्हाला हे दिसत असेल, हे काय आहे, तर तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये काय आहे, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर ह्याच्या मागची खूप मोठी स्टोरी आहे. आपण डायरेक्टली याला अनबॉक्स करूयात. आणि जर तुम्हाला माहिती पडलं असेल तरीही कमेंट करा, नसेल माहिती तरीही कमेंट करा की यामध्ये काय असू शकतं. आणि फ्रेंड्स, या गोष्टीसाठी आम्ही आहे ना 2 महिने वाट बघितली. 2 2 महिन्यानंतर फायनली ही वस्तू आम्हाला मिळालेली आहे. आणि ऍक्च्युअल मध्ये मी होम टूर यामुळेच थांबून ठेवलेलं होतं. राईट. तर आता होम टूर सुद्धा खूपच लवकर येणार आहे. मी इतकी खुश झाले ना की हे पटकन आलेलं आहे. आणि या वस्तूशिवाय आम्ही 2 महिने काढले 2 महिने कशा फायनली. आणि आली तर आली, ते बोलतात ना, सब्र का फल मीठा होता है, तसं झालं काहीसं याबद्दल. आणि याच्या मागच्या आहे ना एवढी भारी स्टोरी ना फ्रेंड्स, म्हणजे जे बोलतात ना की जे पण होतं चांगल्यासाठीच होतं. आमच्याबरोबर तेच घडलेलं आहे. याच्या मागे एक भारी स्टोरी तुम्हाला सांगता, याची स्टोरी काय आहे काय नाही. तर चला पहिला आपल्याला अनबॉक्स करूया. येस. तर बघा फ्रेंड्स, याच्यामध्ये काय आहे आता हे आपल्याला ओपन करायचं. तर मला ओपन करताना दाखवतो याच्यामध्ये काय आहे. गेस करा. हे तर लय खुश आहे आज. 2 महिन्यानंतर आले. बघा ना माझ्या किती एकदा छोट्या वर होणारच नाही पण हे. किती छोट्या कॅप्सूल मध्ये आलेलं आहे. तर मी तुला हेल्प करू लागतो थोडीशी. ठीक आहे. हा. 1 2 2 3. 3 स्टार्ट. आता याला तिकडे नेऊन दे. मला खूप एक्साइटमेंट पटकन ओपन करायची, तर मी आता लगेच ओपन डायरेक्ट ओपन करूया, डायरेक्ट दाखवूया. हा. आता टाकलेली दाखवूया आणि आपण. तुम्हाला फुल व्हिडिओ बघायचा असेल एकदम प्रॉपर, तर माझ्या इन्स्टा आयडी वर तुम्हाला दिसेल. बघू शकता फ्रेंड्स तुम्ही काय आहे. ही आलेली आहे मॅट्रेस. आणि तनुषा बघा. अरे खोलून खोलून वैतागले, ते ओपनच नाही होते, म्हणजे पटकन बाहेरच नाही येते. ह्याला आपल्याला पलटी करायची अजून. हा, कारण की व्हाईट रंग वर येणार आहे. हा. बाहुबली. ए बाहुबली वाली वर बघ फॅन. बघा मस्त दिसते ना. लय मस्त दिसते यार. किती वर आली यार. हा. मी काय बोललो होतो तुम्हाला, इथं बेड आहे, तर याच्या बरोबर येणार. इकडे बघा, पुढं. इथं. हा बरोबर. चला ना याला खोला तर. हा 1 मिनिट लगेच करू आपण. तर फ्रेंड्स आता आपण याला सेट करूया नीट नाटकी. किती उड्या मारायला लागल्या. एकदम एकदम सॉफ्ट वाटते, एकदम सॉफ्ट. नीट सर कसं त्या साईडला. बरोबर केली मी. बापरे काय भारी आहे. मस्त आहे ना. गो विथ द फ्लो. छान वाटते. पण तुमचे घाण पाय घेऊन याच्यावर चढू नका, हा, ठीक पायपासून चढा. दाखव. ए ह्याला जिप पण असेल ना. अरे बापरे. एकदम फ्रेंड्स, एकदम सॉफ्ट, एकदम सॉफ्ट, एवढी मऊ वाटते ना. सिरियसली आम्ही फर्स्ट मी- टाइम एक्सपिरियन्स करतोय. फर्स्ट टाइम बघ हा, असं ह्या मी बोलतोय mattress चा. की मॅट्रेस आहे ना एवढी भारी ना हा. फ्रेंड्स. बापरे मी फर्स्ट टाइम असं फील घेतोय मॅट्रेसचा. आता आम्ही अजून उंच दिसायला लागलो इथं बसून. मस्त है वाटतं ना? ना. हा हा काय मस्त आहे. आणि फ्रेंड्स तुम्हाला सांगू, ह्याच्यावर झोपलो ना आपण, ते सगळी गाद आहे ना आपल्या शरीराला एकदम अकॉर्डिंग आहे ना ती ऍब्झॉर्ब होते. हा. आपल्या बॉडीच्या हिशोबाने शेप घेते. आणि जेव्हा आपण मॅट्रेसच्या खाली उतरलो किंवा बेडच्या खाली उतरलो, ते आपोआप त्याच्या परत हाय त्या शेप मध्ये रिटर्न येते. हा. आणि आता उद्या आम्हाला ह्याच्यावर व्हिडिओ पण शूट करायचे आहे. ह्याच्यावर ग्लास ठेवायचा आहे. ही मॅट्रेस एवढी भारी ना, ह्याच्यावर आपण आहे ना एक ग्लास बॉल जरी ठेवला आणि त्याच्यावर नाचलो ना इथं आजूबाजूला, तरी ते पडणार नाही, असं ब्रँडने सांगितलेलं आहे. गो विथ द फ्लो. अरे कवर बास ना. मला ते बोलायला सांगितलं, गो विथ द फ्लो. मला ते सारखं सारखं आठवतंय. हा. तर आपल्या ह्याची रील लवकरच येईन की आपण कसं शूट केलंय काय केलंय. सध्याला तर लय भारी वाटतंय. तर फ्रेंड्स,
ह्या मॅट्रेसची खूप मोठी स्टोरी आहे. लयच तर मोठी. मी तुम्हाला डिटेल मध्ये ते सांगते की ऍक्च्युअल मध्ये ते काय झालं होतं. ठीक आहे. आणि हे पूर्ण एक प्रकारे चमत्कार सारखंच घडून आलेलं Right. होतं. तर सगळ्यात आधी काय झालं होतं, जेव्हा आम्ही सगळ्यात आधी आहे ना, आम्ही जेव्हा हे बेड आणलं ना, तर आम्ही बेड बरोबर मॅट्रेस सुद्धा आणणार होतो. ठीक आहे. बरोबर. मॅट्रेस सुद्धा आणणार होतो, बट आम्ही जेव्हा बेड इतकं महाग पडला आम्हाला, म्हणजे की थोडं कॉस्टली होतं बेड, आणि त्याच्यानंतर मग आम्हाला असं वाटलं की आता सध्या आमच्याकडे बजेट नाहीये मॅट्रेस घ्यायचा. हा. ठीक आहे. आणि इतकं सुंदर बेड घेतलं तर ऑब्व्हियसली कोणालाही वाटेल की आपण मॅट्रेस जे आहे थोडीशी छान घेऊ. हा. तर आम्ही 4-5 दुकानामध्ये चौकशी केली, तर आम्हाला सगळीकडे असंच प्राइस कळालं, 5,000, 7,000, 10,000, 12,000. तर म्हटलं आनंद आपल्या बजेटच्या बाहेर आहे, आपण नाही घेऊ शकत, Right. किंवा जेव्हा आपल्याकडे बजेट येईल तेव्हा आपण घेऊ. हा. तर काय माहिती का आमच्या दोघांच्या मनामध्ये काय असं विचार आलं, आणि त्यावेळेस आम्ही दोघांनीही त्या गोष्टीला इग्नोर केलं आणि आम्ही ते मनावरच नाही घेतलं की आम्हाला मॅट्रेस घ्यायची आहे म्हणून. ठीक आहे. त्याच्यानंतर 1 महिना गेला, मग जेव्हा आम्ही फर्निचर घ्यायला गेलो तर म्हटलं चला आता आपलं बजेट आहे, तर आपण आहे ना कमीत कमी आणि स्वस्तातली थोडीशी आपण जी मॅट्रेस आहे ती घेऊ, कारण की बेडला कसं ती शोभा येत नाही ज्या बरोबर. प्रकारे ती आली पाहिजे. ठीक आहे. आणि पहिलीवाली गादी कशी होती? आणि ती पहिलीवाली गादी ना ती कापसाची होती, तर एकदम असं म्हणजे खूप वर्ष झाली त्या गादीला पण. तर ती सगळी लोळत चालली होती हा, खाली. म्हणजे ती बेडच्या ना अशी चेपून बेडच्या अशी बाहेर येत होती, तर ती चांगली नव्हती वाटत. हा. तर मग मी विचार केला की ठीक आहे. आनंद मला बोलले ठीक आहे आपण, आणि मीच खूप जास्त मागे लागले होते आनंदच्या की मला मॅट्रेस पाहिजे म्हणून. तर आनंद मला बोलले ठीक आहे आपण जेव्हा फर्निचर घ्यायला जाऊ आपण तेव्हा घेऊ. तर आम्ही सगळं सामान वगैरे जेव्हा घ्यायला चाललो होतो, तर सगळ्यात आधी आहे ना आम्ही मॅट्रेसच बघायला गेलो होतो. ठीक आहे. तर आम्ही तिथे जाऊन मॅट्रेस बघितली, खूप सारे शॉप वगैरे शोधले आम्ही. हा. तर आमच्या बजेटमध्ये जी मॅट्रेस बसत होती तर आम्ही ती मॅट्रेस बुक केली, आणि 2 पिलो पण घेतले आम्ही, हे छोटे 2 पिलोज वगैरे हे वाले. घेतले तिकडनं. आणि त्यानंतर मग आम्ही फर्निचरच्या शॉपमध्ये गेलो. हा. फर्निचरच्या शॉपमध्ये गेलो तर आम्ही सगळं फर्निचर वगैरे बुक केलं, बिलिंग वगैरे केलं, आणि इथपर्यंत की मॅट्रेसचं सुद्धा आम्ही बिल वगैरे सगळं करून आलो सगळं होतो. A to Z, म्हणजे त्याला आम्ही घेतलंच हा. डायरेक्ट. आणि त्याला काय बोललो होतो आपण? हाँ, त्याला फक्त एवढं बोलून आलो कि हमको 2 सामान लेने का है, तो जब हम वो सामान लेंगे तो एक ही टेम्पो में सारा सामान लोड होके हमारे घर पे एक ही साथ आएगा, सिर्फ वो जब भी गाड़ी आपके पास आएगी आप लोड करवा देना. तो बोलना ठीक है कोई बात नहीं. आणि त्याला म्हणले जब भी गाड़ी आपके दुकान से निकलेगी आप एक बार मुझे कॉल कर देना. तो बोलला ठीक है मैं आपको कॉल कर दूंगा. त्याला आम्ही नंबर वगैरे देऊन आलो होतो. ठीक आहे. आणि मग आम्ही फर्निचर मार्केटमध्ये गेलो, फर्निचर वगैरे बुक केलं, बिलिंग वगैरे केली. त्याला आम्ही सांगितलं आम्ही ह्या शॉपमधून मॅट्रेस घेतलेली आहे, तू फक्त ते पिक कर, लोड कर आणि आमच्या इथे ड्रॉप कर. जिकडनं आपण फर्निचर घेतलं त्या शॉपवाल्या ओनरला आम्ही सांगितलं. तो बोलला ठीक आहे, डिलिव्हरी संध्याकाळी 7 ते 9च्या मध्ये होऊन जाईल. म्हटलं ओके. तर आम्ही घरी आलो, त्याच्या पुढचा तो ब्लॉग बघितला तुम्ही. आम्ही खूप एक्साइटेड होतो. मी तुम्हाला तेव्हा पण सांगितलं होतं की आम्ही मॅट्रेस पण आणणार आहोत, आणि आम्ही लय खुश होतो मॅट्रेससाठी. ठीक आहे. तर आणि मग काय झालं, 7 वाजले, 8 वाजले, 9 वाजले, त्या व्यक्तीचा काय आम्हाला कॉलच आला नाही. ओनरचा कॉल आला फर्निचरवाल्या, नाही त्या टेम्पोवाल्याचा कॉल आला, नाही त्या टेम्पोचा गादीवाल्याचा कॉल आला. ठीक आहे. तर फ्रेंड्स सिच्युएशन त्यानंतर अशी झाली की स्वतः आम्हाला त्या टेम्पोवाल्याने कॉल केला 9:30 वाजता की मॅडम आम्ही तुमचं सामान वगैरे घेऊन निघालेलो आहोत. ठीक आहे. तर म्हटलं ठीक आहे, आणि मी काय त्याला विचारलं नाही की बाबा तू गादी वगैरे घेतली का नाही घेतली. म्हणजे आम्हाला तनुजाने अशी चिडचिड त्या माणसाला काहीच हा. नाही बोलली, चिडचिड नाही केली, काहीच नाही केली. तर मी डायरेक्टली फक्त एवढं विचारलं की कधी निघणार आहात तुम्ही. तर तो बोलला मी आता निघतोय, सामान वगैरे मॅडम आम्ही तुमचं लोड करतोय, तुम्ही घरी आहात ना. म्हटलं हा. हो घरी आहे मी, या तुम्ही. तर मी काय त्याला सांगितलं नव्हतं की बाबा तू त्या दुकानामध्ये जा. आता आपण काय सारखं एकच गोष्ट रिपीट करायची. जेव्हा आपण त्या शॉपमधल्या मेन ओनरला जाऊन सांगून आलो की बाबा या शॉपमध्ये जाऊन जेव्हा लोड करायच्या वेळेस ती मॅट्रेस घे, तर आम्ही त्याला काय बोललो नाही. आणि त्याच्यानंतर मग तो सामान वगैरे घेऊन निघाला, आणि मग 9:30-10 वाजता मी स्वयंपाक करता आनंद एडिट करत होते. तर माझ्या डोक्यात अचानक गोष्ट आली. म्हणलं आनंद हा टेम्पोवाला सामान घेऊन तर निघालेला आहे, अर्ध्या रस्त्यापर्यंत आला असं असा अंदाज लावला. आता तो अर्ध्या रस्त्यापर्यंत आला असेल, पण गादीवाल्याने आपल्याला कॉल का नाही केला. कारण की मी गादीवाल्याला बोलून आले होते की जब भी वो आपके यहाँ से मैट्रेस लेके निकलेगा आप एक बार मुझे कॉल कर देना कि मुझे भी पता लगेगा की हाँ बाबा वो वहां से ये सामान लेके निकला है. तर वो बोला हा मॅम चलेगा, कारण की त्याच्याकडे आमचा नंबर होता ना, आम्ही त्याला देऊन आलो होतो. तर त्याच्यानंतर मग आहे ना, मग आनंद गडबडीने त्याला टेम्पोला कॉल केला. त्याला कॉल केला आणि त्याला विचारलं की दादा तुम्ही कुठपर्यंत आलात. तर तो बोलला की मी आता तुमच्या लोकेशनवर जवळ पोहोचणारच आहे. म्हणलं 10 मिनिटं लागतील फक्त यायला. त्याला म्हणलं 10 मिनिटं लागतील. हा. तर म्हणलं मग तुम्हाला जे काम सांगितलं होतं, म्हणलं मॅट्रेस आणलं, तुम्ही मॅट्रेस आणली का नाही. तो म्हणला दादा सॉरी. म्हणलं का. म्हणतो अहो मी ती गादी आणायची विसरलो.
म्हणलं यार काय म्हणलं, ज्या गादीची आम्ही सकाळपासून वाट एवढी बघत वाट बसलो बघत होतो होतो आम्ही. की आता चीन नंतर चीन, आणि आम्ही आज त्याच्यावर झोपतो असा आम्ही विचार केला होता, आणि काय झालं, तो माणूस विसरून गेला. आता मग मी आनंदकडून फोन घेतला. ठीक आहे, मला थोडा राग आला त्यावेळेस. तर मी म्हटलं दादा असं कसं तुम्ही विसरलात, तुम्हाला ओनरने सांगितलं नव्हतं का? तर बोलला नाही मॅडम, त्यांनी आम्हाला सांगितलं होतं पण माझ्या चुकीमुळे मी विसरलो, मला लक्षात नाही राहिलं, पाऊस वगैरे खूप जास्त होता. तर पावसाचा शब्द ऐकून मग मी पण त्याला काही जास्त बोलले नाही, पण म्हणजे दादा मला एक बात सांगा, तुम्ही सगळं सामान वगैरे घेऊन आता मी तुम्हाला घेऊन आलात, ठीक आहे, मी तुम्हाला आता सगळं फुल पेमेंट करून टाकेल, बरोबर मग ते मॅट्रेस परत कोण घेऊन येणार आणि त्याचा चार्ज कोण देणार परत? बरोबर, म्हणजे इतक्या लांबून आणण्यासाठी पण परत आपला गाडी हा. भाडं द्यावंच लागेल ना. तर मग तुम्हाला बोलला मॅडम तुम्ही काय टेन्शन नका करू, मी तुम्हाला दुसऱ्या दिवशी किंवा संध्याकाळपर्यंत ना आमचं त्या लोकेशनवर भाडं भाडं चालू सारखं असतं. येत जात राहतं, तर आम्ही येताना ना मी उद्या घेऊन येईल किंवा मी कुठल्याही दुसऱ्या व्यक्ती किंवा टेम्पोवाल्याला सांगून तुमचे मॅट्रेस तुमच्या घरी पोहोचून पोहोचून देईल. टाकेल असं बोलला. तर म्हटलं ठीक आहे, मग मी पण काय बोलले नाही, म्हटलं ठीक आहे जाऊ देत. मग तसं करता करता तुम्ही ब्लॉग मध्ये बघितलं असेल तर 10 वाजता इथे सामान वगैरे घेऊन पोहोचला, आणि हा. जिथे 2 जण येणार होते तिथे एकच जण आला. त्याच्या हेल्पला मग मी हा, होतो. मग त्याच्या हेल्पला आनंदला हेल्प करावा लागली. ठीक आहे, मग ते सामान वगैरे आम्ही आणलं ठेवलं, त्याला आम्ही पेमेंट वगैरे केलं, तुम्ही गेल्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल. मग त्यानंतर मी त्याला बोलले लेकिन भैया देखो ध्यान से ना, कल पक्का लेके आना, आजकल आजकल मत करना. हा. तो बोला नहीं आप टेंशन मत करो, हम पक्का लेकर आएंगे, अगर सुबह नहीं हुआ तो शाम तक तो आपको कल के कल पहुंचा देंगे. हा. म्हणलं ठीक आहे. आणि त्याच्यानंतरही तो गेल्यानंतर मी ओनरलाही कॉल केला की बाबा तो गादी वगैरे घेऊन आला नाही, तर तो बोलला की हा ठीक आहे, तो विसरला असेल पण उद्याच्या उद्या येऊन जाईल, तुम्ही काय टेन्शन नका करू, कारण की हा. तो फर्निचरवालाही ओळखीचा होता आणि तो मॅट्रेसवालाही ओळखीचा ओळखीचा होता. होता. ठीक आहे. आणि त्यानंतर काय झालं, त्यानंतर असा ट्विस्ट आला की नेक्स्ट डे 9-10 आमच्या इथे कसे येतं उल्हासनगरला सगळे शॉप जे आहेत ना ते 11च्या नंतर ओपन होतात. ठीक आहे, तर मी 12 वाजता वापस त्या टेम्पोवाल्याला कॉल केला की बाबा आप कब तक मैट्रेस लेकर आओगे? तो बोलला मैडम अभी तक उधर का कोई भाड़ा नहीं लगा है, अभी 1-2 बजे तक या फिर शाम तक मैं लेकर आता हूँ. म्हटलं ठीक आहे. तेव्हा पण मी त्याला काहीही बोलले नाही, म्हटलं ठीक आहे आपल्याला बी एवढी काय गडबड नाही, हा. कारण की ऑलरेडी सगळं फर्निचर आलेलं होतं, तर माझा पूर्ण दिवस त्याच्यातच जाणार होता सगळं सामान वगैरे लावून ठेवण्यामध्ये. तर मी म्हटलं ठीक आहे संध्याकाळी आले तरी बी काही प्रॉब्लेम नाहीये. हा. असं करून मी तो विषय तिथे ड्रॉप केला. तरुणा माझंच नाव आहे, मी तुम्हाला सांगते, जे नवीन सबस्क्रायबर असतील त्यांना सांगते. मी इथं काम करत होते, ठीक आहे, आणि आनंद त्यांचं एडिटिंगचं काम थोडंसं करत होते. तर आनंद आलं कसं होतं, तरुणा म्हणलं काय झालं, म्हणतात एक गुड न्यूज आहे एक बॅड न्यूज आहे. हा. म्हणलं का? म्हणतात पहिलं सांग कोणची न्यूज ऐकायची. म्हणलं एक काम करा पहिलं बेड न्यूजच सांगा. हा. तर आनंदी मला बेड न्यूज सांगितली की तरुणा आपल्याला ती गादी रिटर्न करावी लागणार, आणि कशी करणार. म्हणलं का रिटर्न करायची, तर बोलतात मग गुड न्यूज ऐक. म्हणलं ठीक आहे, मग गुड न्यूज ऐकली. गुड न्यूज अशी ऐकून मी अशा उड्या मारल्या, एवढे मी खुश झाले की फ्लो मॅट्रेस वाल्यांचा आपल्याला मेल आलाय की आमच्या बरोबर तुम्ही कोलॅबरेशन करू शकता का, आम्ही हा. तुम्हाला मॅट्रेस पाठवू. ते ऐकून मी एवढी खुश झाले आणि एक साईडनी मन दुखी पण होतं की आपण एवढं पेमेंट तिकडे करून आलोय, आपण त्या गादीचं बिल करून आले. इथं असं सिस्टम आहे, जर आपण 100 रुपयाची वस्तू घेतली तर ते लोक रिटर्न घेत नाहीत. आजकाल असंच आहे, सगळीकडे कोणच घेत नाही. कोणच नाही घेत, आणि मेन तर फर्निचर मार्केटवाले तर अजिबात घेत नाही. तर त्यानंतर मी खुश पण झाले दुखी पण झाले, तर मी काय करू, आनंदला काय बोलू काय समजतच नव्हतं मला. ती बोलली, मी तिला बोलत होतो एक्सेप्ट करायचं की नाही करायचं सांग. ती म्हणली आनंद एवढं मोठ्या ब्रँडचा मेसेज हा. आला आपल्याला स्वतःहून की तुम्ही आमच्या बरोबर कोलॅबरेशन करा. म्हणजे कधी कधी आपल्याला इतकी जास्त नाही का आनंद होतो त्या गोष्टीचा की आपण जे काम करतोय, क्रिएटरला एवढ्या मोठ्या ब्रँडने निवडलं की बाबा तुम्ही आमच्या वस्तूचं प्रमोशन करा किंवा आमच्या बरोबर कोलॅबरेशन करा. फ्लो मॅट्रेस हा खूप मोठा ब्रँड आहे. तर मला आलं तर मला खूप जास्त खुशी झाली त्या गोष्टीची, आणि मला आनंदला काय बोलू काय नाही काय सुचतच नव्हतं. तर मी आनंदला डायरेक्ट बोलून टाकलं, तुम्ही त्यांना हा बोलून टाका, तुम्ही त्यांना हा मेसेज करा, पुढे आपण बघू काय करता येईल का. देवाच्या मनात असलं तर तो घेईल मॅट्रेस रिटर्न, जर नाही ऐकलं देवाच्या मनात नसलं तर काय होईल, आपण घेतलेले मॅट्रेसचे पैसे वेस्ट जातील. ठीक आहे. तर आनंद बोलले ठीक आहे. आनंदने त्यांना मेल वगैरे केलं, त्यांनी सगळे ऍक्सेप्ट वगैरे केलं, ऍड्रेस वगैरे त्यांना पाठवला. मग ते बोलले या तारखेपर्यंत मॅट्रेस तुम्हाला येऊन जाईल. बट ही गोष्ट आम्ही कोणाशी शेअर केलेली नव्हती,
कारण की कधी कधी असं होतं ना की आपण कुठल्या गोष्टीचं सगळीकडे सांगून बसायचं आणि ती गोष्ट आपली होती नाही होती आम्हालाही कन्फर्म नव्हतं, तर ते आम्ही तुम्हाला कसं काय शेअर करतो. हा, कारण की आजकाल फ्रॉड पण चालू आहे. हा, त्या गोष्टीसाठी आम्ही कोणाला सांगितलं नव्हतं. तर म्हटलं ज्या दिवशी मॅट्रेस आपल्या घरी डिलिव्हर होईल आपण तेव्हा आपल्या आपण- डोळ्यांनी बघू की आपल्याला मॅट्रेस रिसीव्ह झालेली आहे. तेव्हा त्या आपण दिवशी आपल्या आपण- युट्यूब फॅमिलीला सांगू की आम्हाला असं असं आलं होतं. तर तो विषय झाला. आता विषय राहिला की ती मॅट्रेस तो माणूस रिटर्न घेईल कस काय. तर मग आम्ही खूप जास्त असे टेन्शन मध्ये आलो की आता तो व्यक्ती ती मॅट्रेस घेईल का, तो आम्हाला पैसे रिटर्न देईल का. तर आम्ही गणपती बाप्पाला प्रार्थना केली, हा. गणपती बाप्पा प्लीज 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 असं काहीतरी करा, असं तनुजा काहीतरी. बोलले असा की गणपती बाप्पा प्लीज त्याने असं काहीतरी करावं की त्यांनी आम्हाला पूर्ण पेमेंट द्यावा. पूर्ण नाही बोलली, आमच्याकडून 300-400 रुपये कमी घेतले ना तरी चालेल असं बोलली तनुजा. आज झालं काय, गणपती बाप्पाचं नाव घेतलं, त्याला कॉल केला, त्याला सांगितलं बाबा अशी अशी सिच्युएशन आमच्या बरोबर झालेली, आता तूच सांग आम्ही काय करायचं. काय माहिती तो व्यक्ती जो 100 रुपयाची ही वस्तू जेव्हा आम्ही इथपर्यंत मॅट्रेस बी घ्यायला गेलो होतो त्यांनी नेगोशिएट इकडे तिकडे नाही केले. तो बोला मॅडम मैंने पहले आपको जो रेट है वही बताया, मैंने ज्यादा नहीं बताया आपको. हा. ठीक आहे, त्यांनी 1 रुपयाही कमी नाही नाही केला. केला. भले ओळखीचा होता बरोबर आहे, पण त्या लोकांचं कसं असतं, फिक्स रेट होता कसं ते showroom होलसेल वाला होता मध्ये- तो. काय काय शोरूम मध्ये होलसेल शॉप मध्ये ऑलरेडी लिहिलेलं असतं की फिक्स रेट आहे, आम्ही नेगोशिएट नाही करू शकत. आणि ती गोष्ट रिटर्नही होत नाही. हा, नाही होत रिटर्न, तर तिथेच बघून आपल्याला घ्यावं लागते. तर त्यानंतर मग आम्ही मम्मी त्याला घाबरत कॉल केला, त्याला असं असं काय आहे ते त्याला सांगितलं. काय माहिती त्या माणसाला काय देवाने काय चमत्कार माहित केला. चमत्कारच झालं सारखं हे. तुम्ही विचार करा फ्रेंड्स, त्यांनी आमच्याकडून, मी त्याला समोरून बोलले की तुझं काय असेल चार्जेस तर तू घे भले आणि आमचे पैसे रिटर्न कर, पण तो बोलला की नाही. त्यांनी पूर्ण पैसे आम्हाला रिफंड करून टाकले. मला विश्वास नव्हता होत. मला सिरियसली मी एवढी शॉक मध्ये होते. 1-1.5 तास मी काम करता करता तेच विचार करत होते की तो माणूस ऍग्रीच कस काय झाला. म्हणजे त्या माणसाने आपल्यासाठी एवढा वेळ घातला, त्यांनी आम्हाला कमीत कमी 20 ते 30 गाद्या दाखविल्या हा. असतात. 20 ते 30 गाद्या दाखविल्या त्यांनी, आमच्याकडून नेगोशिएट केलं, त्यांनी आमच्यासाठी बिल बनवलं, आमच्यासाठी थांबला, हा, त्यांनी म्हणजे किती मगजमारी केली. हा. आणि तो माणूस रिटर्न घेईन का ना आम्हाला होप नव्हती, खूप पण टेन्शन होतं आम्हाला. कसं काय शक्य झालं हे आम्हाला आतापर्यंत नाही कळलं. आता ते बोलतात ना चांगलं केलं तर चांगलंच होतं. तर ही होती छोटीशी मॅट्रेसची गोष्ट. म्हणजे फ्रेंड्स बघा हे सगळं मुद्दामून घडून आलं. हा, जर आम्हाला काय गोष्ट म्हणजे नाही का, मी तुम्हालाही सांगते की कधी काही आपल्याला गोष्ट घ्यायची असेल तर आपण त्या गोष्टीसाठी खूप जास्त हातपाय मारतो ना, ते नका करू. हा, ते नका करू. मीही त्या टायमिंगला त्या सगळ्या गोष्टी अवॉइड केल्या. तो रात्री नाही घेऊन आला, मी त्याला काय नाही बोलले. तो म्हणला मी सकाळ घेऊन येईन, म्हटलं ठीक आहे. तो सकाळीही नाही आला, तो बोलला मी दुपारी येतो भाडं भेटल्यावर. म्हटलं मी ठीक आहे दुपारी ये. या सगळ्या गोष्टी करून 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 शेवटी ते मॅट्रेस Cancel कॅन्सलच झाली. होणार होती, ती कॅन्सलच झाली. बोलायचं तात्पर्य हा आहे की कोणत्याही गोष्टीसाठी हातपाय मारू नका, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं आणि आमच्या बस. बरं चांगलंच झालं. चांगलंच झालं. काय तो विसरला हा. आणि काय ते टायमिंग त्याचा येण्याचा आणि त्याने ते टाकलं, म्हणजे कसं देवाने घडून आणल्यासारखं. भले काय नाही बोलले, टाइम बोलायला पण मी आनंदला बोलवते. काय यार आनंद, आपण एवढी वाट बघतोय, आपण एवढी वाट बघत होतो, तर काय झालं आपल्याला मॅट्रेस नाही आली. आता परत अजून 1 दिवस वाट बघायची, हे करायचं पण ते त्याच करायचं. दिवशी कसं काय आलं, ज्या दिवशी आपण विचार केला की मॅट्रेस आणायचं त्या दिवशी कसं काय मिळाला बँडा ब्रँडचा. तर फ्रेंड्स आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा. फायनली मॅट्रेस आलेली आहे, आनंदी चिकनची भाजी बनवलेली आहे. तर आजचा ब्लॉग छोटासा होता, कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि ठीक आहे, याची ह्या मॅट्रेसची प्राइस काय असेल तुम्ही गेस करून गेस सांगा. करून नक्की सांगा मला. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि खूप जास्त बोर झाला असेल तरीही कमेंट करा हा, आणि जाताना कमेंट नक्की करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय, गुड नाईट. चला झोपायला. जेवायचं नाही. अरे हा जेवायचंय. आणि हो फ्रेंड्स, आपला होम टूरचा हे ब्लॉग आता पटकन येणार आहे, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. या मॅट्रेस मुळे होम टूर येत नव्हता फ्रेंड. ह्या हा, मॅट्रेस ज्या मुळे दिवशी फर्निचर आलं त्याच्या दुसऱ्या दिवशीच होम टूर पण येणार होता.